नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्याला। आज सकाळचा ब्लॉग काढते। 2 दिवस झाले ब्लॉग काढला नव्हता, तर म्हटलं आज जरा सकाळची रुटीन दाखवावी तुम्हाला, त्यासाठी मी आज छोटासा ब्लॉग काढते। तर आम्ही सगळे आता वाजलेले आहेत 8 वाजून गेले, तर आज मी सकाळीच व्हिडिओ काढायला घेतला। मला थोडासा तुम्हाला घरातला व्हिडिओ दाखवावा आणि बघू कसं वाटतंय सकाळचा। अजून आंघोळ वगैरे काही केलेली नाहीये। आता बिस्तराच्या घड्या वगैरे मारायच्यात। आताशी उठलोय आम्ही आणि बसलोय आता विचार करत काय करायचं काय नाही। विचार म्हणजे काय नाही करत, विचार उठायचं। आता पाणी तापायला ठेवलंय, आंघोळ वगैरे करायची, मस्त फ्रेश व्हायचं। आता आंघोळ वगैरे करणार आहे ते बघा, तिथं पाणी ठेवलेलं तुम्हाला दिसत असेल हिटरमध्ये, कळशीमध्ये आम्ही पाणी तापवतो। आता ठेवले पाणी तापायला, आंघोळ करणार आहे, नाश्ता वगैरे करायचा आहे। आज पोरीला काय मी शाळेत पाठवलं नाही, जरा तिची चांगलीच चंपी केली आहे मी, चंपी। कालपासून त्यांची चंपी चालू आहे दोघांची पण, जास्त तोंड चालवती ना, त्याच्यामुळे तिची आज चंपी केलेली आहे। हे बघा, तिला लावलंय काम करायला, तू फक्त काम कर मला, आता ते शाळा सोडून। आजपासनं तिची शाळा बंद करून टाकलेली आहे मी। काय डोक्याला ताण, रोज रोज 4 दिवस चांगलं, 2 दिवस चांगलं, 4 दिवस चांगलं, परत वाईट, परत भांडण। वैताग आला हो घरामध्ये, सांगून शिकून समजून। ती चपात्या सगळ्या कडक करून टाकाले, सगळ्या कपाती जळाली सगळी चपाती। गॅस मोठा कशाला करती? चपात्या जरा मऊ मऊ कर, दुपारपर्यंत ठेवणार तर दगड होणार आहे त्याचा, मी पहिलंच सांगते। तुम्हाला दाखवते बघा हिची चपाती किती दगडावानी करते। आता बघा तुम्ही, आता बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवते हिची चपाती। नुसतं तोंड चालवती ही, बघ 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 करणार। पण आता चपाती बघा तिची मऊ बनते का, करपून ठेवली ती चपाती सगळी, धूर लागला त्या चपातीला। दाखव ना इकडं, बघू बघा कशी लपवती आहे चपाती। अशा चपात्या कोण करतं का सांगा बरं? दुपारपर्यंत त्याचा दगड होऊन जातो, जसं काय भाकर आहे अशी कडकडीत पापडासारखी। चपाती मऊ 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 करायची। हे बघा आता परत दाखवतं या, खाल हे बघा, एवढं दगडावानी चपाती असते का ही अशी? हां, जसं काय भाकर केली हो का? आवाज येत असेल तुम्हाला, येतोय का आवाज? झक त्याला। अशा चपात्या करतात बघा, ते नुसतं करायचं म्हणून करायचं, धरतीवर बोज, खायला घालायचं काहीतरी मम्मीला। मी ह्यांना चांगलं चांगलं बनवून देते खायला, आणि एखाद्या वेळेस ह्यांना चपात्या करायला लावल्या तर मला असा दगड बनवून देतात। पापडाचा दगड कसा असतो, पापड आपण तळल्यावर कसे होतात एकदम कडक कुरकुरीत, तशाच चपात्या होतात। तुमच्या होतात का अशा चपात्या? सांगा, तुमच्या मुली करतात का असं कडक झार चपात्या? आज तिला पाठवलंच नाही शाळेमध्ये, डोकं खराब करून टाकायला लागली। सकाळ सकाळ डोकं खराब, 5:30 वाजता त्यांचे डोके खराब करतात, स्वतःचे पण आणि दुसऱ्याचे पण डोके खराब, म्हणजे दिवसभराचा मूडच खराब। दिवस कसा चांगला जाणार सांगा मला तुम्ही? बेजा खराब करून टाकला ना, मग माझं पूर्ण दिवसच पूर्ण ऑफ होऊन जातो। आता ए पासून झेड पर्यंत माझी मुलगी काम करणार आहे, आणि मी तुम्हाला थोडं थोडं दाखवणारच आहे। व्हिडिओ स्किप करू नका, ती काय काय करणार आहे ना मी तुम्हाला गपचूप दाखवणार आहे। गपचूप तुम्ही बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी जाते आंघोळीला, परत भेटते मी तुम्हाला। झाले बघा, आता मी आंघोळ करून फ्रेश झाले, मस्तपैकी गाऊन घातला, नवीन गाऊन घेतलेला आहे मी। हा कसा दिसतो, याचा कलर छान आहे ना, मस्त आहे का नाही? आंघोळ बिंघोळ केली, मस्तपैकी नाश्ता केला, मस्त अर्धी चपाती खाल्ली, आणि अंडा फ्राय केलं होतं थोडंसं पोरीनं, ते पण खाल्लं मी। आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे बघा, मी माझ्या मुलाला आहे ना चित्र काढून दिलेले आहे,
ड्रॉइंग आज त्याच्या शाळेमध्ये आहे ना इन्फेक्शन आहे. काय इन्स्पेक्शन मला ते बोलता येत नाही. तर ते शाळेमध्ये तर त्याला सांगितलं होतं ड्रॉइंग काढून आणा आणि आपल्याला तिथं शाळेमध्ये त्यांना ते चिटकवायचं आहे. त्याच्यामुळं मी त्याला ना एक चित्र काढून दिलंय. हे बघा चित्र, काय नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र मी काढून दिलं बघा त्याला. छान काढलं का मी? कमेंटमध्ये मला सांगा बरं, मी बरोबर काढलंय का? शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र एकदम परफेक्ट आहे का? काय चुकलं असेल तर सांगा. बर, मस्त काढलं ना गाईज? का छान काढलंय का बरोबर नाही काढलं ते पण सांगा मला कमेंटमध्ये. तर तुमचा चहा नाश्ता झाला का? हे बघा मगाशी तुम्ही राडा पाहिला होता ना, आता आहे थोडासा अजून राडा पण होऊन जाईल. आता बिस्तारा सगळा उचलला, नाश्ता बिष्टा करून घेतला आणि म्हटलं आता त्याला म्हटलं दाखव जरा माझ्या फॅन्स लोकांना तुझं ते चित्र, म्हणून मग मी तुम्हाला ते दाखवलं. मला येते का चित्र काढायला सांगा? ड्रॉइंग मला बरोबर जमत नाही तरी पण मी काढली. हे बघा मी बाहेर आले इकडं. कावळा कसा कॉक कॉक करतो दिसतो का तुम्हाला कावळा? थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा सकाळी 7 वाजल्यापासून कॉक 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 चालू. इतका वरडतो दारापाशी, काय सुद्धा ऐकायला देत नाही. ऐकायचं काय ऐकायला येत नाही, टीव्हीतलं काय ऐकायला येत नाही, कोण काय बोलतंय ते समजत नाही. ह्याचं नुसतं तेच चालू कॉक कॉक. नुसतं वैताग देतो तो कावळा, कौ 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 कौ. आता त्याला काय द्यावं खायला? आता आपण तर नाही ना ते पाळू शकत आहे का नाही? कावळा पाळायचा का? हा आरायचा का घरामध्ये पाळायला? हा का? कारण तुम्ही 2 ऑलरेडी कावळे आहेत ना, मग अजून 3रा कावळा कशाला पाळायचा? मग तुम्ही तर माझ्या पार जीवावर उठलेले आहे दोघं पण. अजून त्याला कुठं अजून तर मला पटकन मारून टाकल, माझा डोळा बिळा खाऊन टाकल तो. चालला बघा हा शाळेमध्ये. डबा घेतला का? डबा नाही घेतला. टाक ना मग डबा भर. त्याला दिली अंड्याची पोळी चपाती दिलेली आहे. आणि जामने तसं जामने फोटो काढायचा नाही का? हा फोटो काढायचा आणि हे दाखवायचं ना त्यांना. आणि चला गाईज, मी आहे ना 1 वाजता लाईव्ह वरती येणार आहे. तर तुम्ही पण माझ्या लाईव्हला आज या दुपारी 1 वाजता. आपण त्याच्यामध्ये गप्पा शप्पा मारूया बसून. 1 वाजता बरोबर येणार आहे मी लाईव्हला. तर तुम्ही पण माझ्या लाईव्हला जॉईंट व्हा. आणि हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.